हॅलो एव्हरीवन, स्वागत करते तुमचं शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. सो आपण आज बघणार आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 4 अधम्म म्हणजे काय. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणं म्हणजे अधम्य होय. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, तिचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळ असतात की कार्याचा कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागणे कठीण होते. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली तरी कशी. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धांच्या पूर्वीच्या तत्त्वज्ञानी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पखुद कच्चायन हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानितच नसे. तो म्हणत असे की घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मक्कली घोषाल मानित असे की घटनेला असलेला पाहिजे, परंतु असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती किंवा अनिवार्य आवश्यकता किंवा वस्तुजातातील अनुत्पन्न नियम किंवा पूर्वनियोजित दैव अशांसारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. भगवान बुद्धांनी अशा सिद्धांताचे खंडन केले आहे. त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असतेच. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हे मानवनिर्मित अथवा प्रकृती निर्मित असते. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणतेही घटनेचे कारण मानले याला विरोध होतो. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय. मानवाची आपली स्थिती अस्तित्वात राहण्यास काहीच प्रयोजन राहत नाही. तर मग मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले मात्र आहे काय. जर मनुष्य स्वतंत्र नसेल तर माणसाच्या अस्तित्वाचे तरी काय प्रयोजन. तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा काय उपयोग. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असला पाहिजे. कोणत्याही घटनेचा उगम दैवी चमत्कृतीत असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण माणसाला सापडले नसेल, परंतु जर तो बुद्धिमान आहे तर कधीतरी त्याला ते कारण सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धांचे 3 हेतू होते. त्याचा पहिला हेतू होता की माणसाने बुद्धिवादी व्हावे. दुसरा हेतू माणसाने स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावा असा होता. त्याचा तिसरा हेतू असा होता की ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची जी प्रवृत्ती तिला मारक ठरते त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म जर बुद्धिवादी नसेल तर तो शून्य ठरेल. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणी योजने त्या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी अनेक नावं आहेत. जर असे विचारले की ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला तर या प्रश्नाला तेथे काहीच उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्व शक्तिमान, सर्व व्यापक आणि सर्व अंतर्मायी, सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर शिव चांगला कल्याणकारी आहे. ईश्वराला न्यायी म्हणले जाते आणि ईश्वराला दयाळू म्हणले जाते. असा प्रश्न उत्पन्न होतो की भगवान बुद्धांनी ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय. उत्तर आहे नाही. त्यांनी स्वीकार केलेला नाही. अशी कारणे आहे की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधित बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचलेले नसून विकास पावलेले आहे. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे. काहीही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म राखण्याचे काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात.
भगवान बुद्धांनी हा प्रश्न येणेप्रमाणे येथेच सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. ज्या कारणांवस्तव त्यांनी ईश्वरांच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला त्याची अनेक कारणे आहेत. त्यांनी असा विचार मांडला की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत या सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्यांनी वासिष्ठ आणि भारद्वाज या 2 ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासिष्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला. त्या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये मनसाकट येथे विहार करीत होते. त्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एक अम्रवनात ते थांबले. वासिष्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकट गावात राहत होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तरुकक याने दाखवलेला मार्ग सरळ आहे. त्यात मुक्तीचा सरळ मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो. वासिष्ठ म्हणाला, हे गौतम, पुष्कळचे ब्राह्मण पुष्कळचे मार्ग दाखवतात. अर्धवयू ब्राह्मण, दैत्यरित्तीय ब्राह्मण, कंचोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे बिहूवर्गीय ब्राह्मण हे सर्व जग त्यांनी दाखवलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणूनच पोहोचवतात, त्याचप्रमाणेच त्या ब्राह्मणांनी दाखवलेले सर्व मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडे नेतात, ब्रह्माबरोबर भेट करून देतात. भगवान बुद्धांनी त्याला विचारले, वासिष्ठ, तुझे म्हणणे असे आहे की काय सर्वच मार्ग बरोबर आहे? वासिष्ठ बोलला, श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासिष्ठ, या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणापैकी एकाने तरी ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? नाही गौतमा, नाही. या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही आणि कोणालाही ब्रह्माचा साक्षात्कार झाला नाही काय? वासिष्ठ बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासिष्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची रांग असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणे मला वाटते वासिष्ठा, या ब्राह्मणाचे म्हणणे आंधळे कथन आहे. ते आंधळांच्या रांगेसारखे आहे. ना त्यांच्या पुढे असणाऱ्याला दिसते, ना मध्यभागी असणाऱ्याला दिसते, ना अगदी शेवटी असणाऱ्याला दिसते. या ब्राह्मणाचे कथन केवळ उपहास्यास्पद आहे. हे केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काहीही सार नाही. वासिष्ठा, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, ती तशीच आहे, वासिष्ठाने उत्तर दिले. वासिष्ठा, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतकं प्रेम करीत आहेस आणि जिची तू अभिलाषा धरीत आहे ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म यांच्यापैकी उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाले, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी स्वतः संबंधी विचार करू लागला. मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता, रचणारा, मुख्य आहे, व्यवस्थापक मीच स्वामी आहे आणि जे सध्या आहे आणि ते पुढे होणारे आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्यापासूनच हे सर्व प्राणी जन्मास येत आहेत. याचा अर्थ असा होतो ना की जे आज आहेत ते भविष्य काळात होणारे आहेत आणि त्याचा ब्रह्म हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की हे जे पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि जे भविष्यात होणार आहेत त्याचा जनक म्हणजे ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म, तो स्थायी, सतत राहणारा, नित्य, अपरिवर्तनशील, तो अनंत काळ असाच राहणारा आहे. तर मग त्या ब्राह्मणाने
त्या ब्रह्माने उत्पन्न केलेल्या आम्ही इहलोकी येऊ अस्थायी अनित्य परिवर्तनशील अल्पजीवी मरणधर्मी का बरं झालो? या प्रश्नाला वासेट्टाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा तर्क हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्तेसंबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीची निर्माण करण्यास कारण आहे, तर मग माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा उत्पन्न होणे शक्य नाही. त्याला काही करण्याचीही आवश्यकता नाही ना त्याच्या मनात काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही त्याच्या मनात येणार नाही. त्यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणताही कार्य ज्याला करावयाची गरज नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? यालाही वासेट्टाजवळ उत्तर नव्हते. तथागताचा चौथा तर्क असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप व कल्याणकारी आहे तर माणसे खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? कोणत्या चांगल्या भल्या शिवस्वरूप ईश्वराचे अस्तित्व असूनही हे कसे शक्य आहे? तथागतांचा पाचवा तर्क ईश्वरांची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधी होता. भगवंताचा प्रश्न होता की जर महान सृष्टीकर्ता कोणी असेल तर तो न्यायी सुद्धा असेल व दयाळू सुद्धा असेल, तर मग जगामध्ये इतका अन्याय का होत आहे? ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किडसवाने व हृदय द्रावक दृष्टी पडेल. ब्रह्मा आपली रचना का सुधारत नाही? जर त्याची शक्ती असीम आहे की कोणी त्याला रोखणारा नाही, तर त्याचे हात कसे आहेत की ते कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही? तो कधीच एखाद्याचे कल्याण करतो. त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःख उपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना सुखी का करत नाही? अफरातफरी, चोरी, ठगी, अज्ञान हा फैलावत राहतो? असत्य सत्यावर मात का करतो? सत्य आणि न्याय पराभूत का होतात? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. जर सर्व प्राणीमात्रांमध्ये कोणी असा सर्व शक्तिमान ईश्वर व्याप्त आहे जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवतो, जो त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवतो, तर तो असा ईश्वर देखील स्वतः पापाने कलंकित आहे. एक तर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तर न्यायी किंवा नेक नसावा, अथवा तो आंधळा असावा की त्याला अन्याय दिसतच नाही. तथागतांच्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा पुढचा तर्क असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ सिद्ध होत नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याच्या देवाशी संबंध असणारा यामध्ये नाही, ते माणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू हा आहे की माणसाने माणसाशी कसे वागावे याविषयी शिकवण द्यावी, जेणेकरून सर्व माणसे प्रसन्न राहावीत. तथागत देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. तथागत धार्मिक विधी व व्यर्थाच्या क्रियाकलापांच्या विरोधी होते. त्याचे कारण असे आहे की क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असे, आणि भ्रामक समजुती ही या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व संभांधितीचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट होती, कारण या ईश्वरावरील विश्वास हाच पूजा, प्रार्थना यांच्या सामर्थ्यावरील विश्वासाचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेतून पुरोहितपद उत्पन्न होते, आणि पुरोहित हा असा दृष्ट बुद्धी असतो की तो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे संभादिट्टीचा विकास अशक्य होतो आणि संभादिट्टीचा मार्ग अवरुद्ध होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासंबंधीचे तथागतांचे हे विचार काही तर व्यवहारी होतेच, पण काही सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वरांच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे तर्क नव्हते. तथापि असे समजू नये की ईश्वरावरील विश्वासाला मारक असा विचार आणि तर्क त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार त्याच्या प्रतित्य समुत्पाद आणि सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार
ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली. जर आपण या प्रश्नाचे उत्तर नीटपणे देऊ शकलो की सृष्टीची रचना कशी झाली तर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच्या सिद्धांताचे थोडे बहुत औचित्य सिद्ध होऊ शकते. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ईश्वराने सृष्टी म्हणजेच की भाव यातून उत्पन्न केले आहे की अभाव यातून निर्माण केली. काहीच नाही. त्यामधून म्हणजे शून्यामधून काहीतरी उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे, शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने आधीच्या काहीतरीमधून हे विश्व निर्मिले असते म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे विश्व निर्मिले ते निर्मितीपूर्वीच्या पदार्थारूपात अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या आधीच्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने कोणतीही वस्तू निर्माण करण्यापूर्वी इतर कोणीतरी पूर्वीची वस्तू निर्मिलेली असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा हा शेवटचा तर्क निर्विवाद आहे असा होता. मूळ पायाच असत्य असल्यामुळे ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदृष्ट आहे म्हणून अधम्म होय. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. पॉईंट नंबर 3, ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म अधम्म होय. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता. त्याच आज आपण वेदांत असे म्हणतो. हा सिद्धांताची तत्वे मोजकी व सरळ आहेत. ह्या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्या ब्रह्म व अथवा ब्रह्मांड म्हणतात. हे ब्रह्म ही एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मन एकच होत, त्यात काहीही फरक नाही. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा जी वास्तवांत एकच आहे त्यांना एकच असल्याचे मानल्याने माणसाला मोक्ष मिळतो. हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहे. या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो आणि जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहेत असा बोध होण्याकरिता हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांतांना वेदांत म्हणतात. भगवान बुद्धांच्या मनात या सिद्धांताबद्दल मुळीच आदर नव्हता. त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होत्या, त्याचा काहीही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत भगवान बुद्धांनी भारद्वाज आणि वासेट्य या 2 ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धांचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यास तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत. भगवान बुद्धांचा सरळ प्रश्न होता की कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासेट्टाने उत्तर दिले नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे अनुमानाचे ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धांनी प्रश्न केला, कोणत्या एखाद्या गोष्टीच्या होण्यावरूनच आम्ही ब्रह्माच्या अस्तित्वाचे अनुमान करू शकतो काय? याचेही उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असू शकते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव गोष्टीला संभव स्थापन करण्यासाठी केलेले विधान आहे. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. याचे उदाहरण म्हणजे इलेक्ट्रिसिटी. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तिच्यापासून उत्पन्न होणारे परिणामच पाहून आपण तिचे किती अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्म
दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देतो की कायद्यामध्ये ही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते, ते सिद्ध केले जाते. ते केवळ कायद्यातील कल्पना म्हणजेच की फिक्शन असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला लीगल फिक्शन मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे असे आपण मानूया, परंतु त्यापासून कोणते तरी उपयुक्त परिणाम संभवतात काय? वासेट्टा आणि भारद्वाज यांच्याजवळ काहीच उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्टाकडे वळून तथागतांनी विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांमध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चितच पाहिले नाही. वासेट्टा, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, निश्चितच पाहिले नाही. वासेट्टा, त्या ब्राह्मणांच्या 7 पिढ्यातील एक तरी ब्राह्मण असा झाला काय ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चितच पाहिले नाही. ठीक वासेट्टा, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? नाही गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारत राहिले. मग वासेट्टा, जर असेच आहे तर तुला असे वाटत नाही का की यावरून ब्राह्मणांच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासेट्टा, ज्याप्रमाणे आंधळ्याची रांग असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्या आंधळ्याला दिसत नाही, मध्यभागी असलेल्याला दिसत नाही, शेवटी असलेल्यालाही दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते या ब्राह्मणांचे कथन आंधळे कथन आहे. त्यांच्यापैकी ना पुढे असणाऱ्याला दिसते, ना मध्यभागी असणाऱ्याला दिसते, ना शेवटी असणाऱ्याला दिसते. त्या ब्राह्मणाचे म्हणणे केवळ उपहास्यास्पद आहे. ते केवळ पोकळ आणि व्यर्थ शब्द असून त्यात काहीही अर्थ नाही. वासेट्टा, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? वासेट्टा म्हणाला, होय, ती अशी तशीच आहे. आणि लोक त्याला विचारणार, वासेट्टा, आता तूच सांग. जेव्हा लोक त्याला विचारणार की मित्रा, या प्रदेशातील ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस म्हणतोस आणि तिची अभिलाषा करतोस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ती ब्राह्मण जातीची आहे की ती वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतात तेव्हा तो माहीत नाही असे उत्तर देतो. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतात, बरे मित्रा, तू जी सर्व प्रदेशातील अतिसुंदरतम स्त्री जिच्यावर तू प्रेम करण्याची गोष्ट करतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्ण वर्णाची आहे की गवाळ वर्णाची आहे की ती सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न त्याला विचारले असतात. प्रत्येक प्रश्नाला तो माहीत नाही असेच उत्तर देतो. तर वासेट्टा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोन्हीही तरुण ब्राह्मण म्हणाले, होय गौतमा, खरोखरच ते तसेच आहे. यास्तव ब्रह्म हे वास्तव नाही. जर त्यावर एखादा धर्म आधारलेला असेल तर तो व्यर्थ होय. 4th पॉईंट आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये क्लिअर करू. आय होप गाईज तुम्हाला या सिरीजमधनं भरपूर नॉलेज मिळालं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.